गुटखा बंदीसाठी शासनाची भूमिका कडक आहे। आतापर्यंत 70 कोटी रुपयांचा अवैध गुटखा पकडलाय। शाळा परिसरात 500 मीटरवर असणाऱ्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाईसाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे। अवैध गुटखा विक्री प्रकरणी 3दा कारवाई झाल्यास संबंधित विक्रेत्यावर थेट मकोका अंतर्गत कारवाईची घोषणा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केली। नाशिक येथे आयोजित अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी पीपीपी तत्वावर लॅब तयार करून भेसळ तपासण्यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। या विभागात 500 जणांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। 10 फिरत्या प्रयोगशाळा प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसतानाही ऑनलाईन पद्धतीने औषधांची केली जाणारी विक्री धोकादायक असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता त्यावरही अंकुश आणणार असल्याचे सांगत प्रिस्क्रिप्शन नसताना औषधे दिल्यास अशा दुकानदारांवर कारवाई केली जाईल असा इशाराही धर्मराव आत्राम यांनी दिला आहे।